बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. विजय वडेट्टीवारांची माहिती. मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवारांच्या फोन नंतर काँग्रेसचा निर्णय. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा. बारामतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काँग्रेसला शरद पवारांचा सल्ला. दिल्लीतल्या नेत्यांशीही फोनवरून चर्चा. रोहित पवारांकडूनही हर्षवर्धन सपकाळांची भेट. मुंबईच्या दिंडोशीतील राड्या प्रकरणी मुख्य आरोपी शबाना शेखच्या घरावर बुलडोझर चालणार. शबानाच्या घरातून ड्रग्जची विक्री व्हायची. हिंदुत्ववादी संघटनांची कारवाईची मागणी. पुण्यात प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून 7 लाखांची खंडणी उकळली. पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल. दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगेचाही आरोपींमध्ये समावेश. नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना. 8 महिलांची तक्रार. 6 जणांना अटक. 2 आरोपी महिला फरार. चौकशीसाठी एसआयटी स्थापन. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये नर्मदा नदीत 11,000 लिटर दुधाचा टँकर रिकामा. शिवमहापुराणाच्या आयोजकांच्या कृत्यावर सोशल मीडियावर टीकेची सूड. आसाम, केरळ आणि पद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात. 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार कौल देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.